Next most important chapter is Kingdom Animalia. या अर्थवरती प्लांट्स आणि ॲनिमल्सचं कंपॅरिझन केलं तर किंगडम ॲनिमालिया हा लार्जेस्ट ग्रुप समजला जातो आणि किंगडम ॲनिमालियामध्ये जो इन्सेक्टा ग्रुप आहे तो सर्वात मोठा ग्रुप समजला जातो. आर.एच. विटाकर यांच्या क्लासिफिकेशनच्या सिस्टीम प्रमाणे जर पाहिलं तर 5 किंगडम सिस्टीम त्यांनी जी मांडली त्याच्यामध्ये किंगडम ॲनिमालिया हा एक सेपरेट ग्रुप आहे की ज्याच्यापासून त्यांनी अमिबा, पॅरमॅसियम, युग्लिना आणि इतर काही जे प्रोटिस्ट आहेत ते प्रोटिस्ट वेगळे केलेले आहेत. आणि मग पोरीफेरा पासून पुढं सगळे कॉर्डेट, नॉन कॉर्डेट जे आहेत, सगळे जे कॉर्डेट, नॉन कॉर्डेट आहेत ते सगळे या ग्रुपमध्ये ठेवलेले आहेत. आता याच्या कॅरेक्टर स्टडी करण्यापूर्वी आपण काही महत्त्वाचे एस्पेक्ट याचे पाहूया. ऑर्गनायझेशन. बॉडीचं जे ऑर्गनायझेशन आहे ते खालील प्रमाणे आहे. 1. सेल्युलर ऑर्गनायझेशन. म्हणजे ज्यांच्यामध्ये सेल सेल सेल, कारण हे मल्टी सेल्युलर आहे. किंगडम ॲनिमालियामध्ये सगळ्यात महत्त्वाची कॅरेक्टर, पहिली महत्त्वाची कॅरेक्टर म्हणजे ऑल आर मल्टी सेल्युलर. मग इथं तुम्हाला सेल दिसते, सेल आहे, सेल आहे, सेल आहे, सेल आहे, अनेक सेल आहेत. म्हणजे इथं अनेक सेलचं मास बनलेलं आहे बट नो कोऑर्डिनेशन. या सेलमध्ये कुठलंही कोऑर्डिनेशन नाही. या सेलमध्ये कुठलंही कोऑर्डिनेशन नाही. असं जे ऑर्गनायझेशन आहे, सेल आहे, सेल आहे, ही सेल स्वतंत्र काम करते, ही सेल स्वतंत्र करते, ही सेल, यांचा कुठेही संबंध नाही एकमेकाबरोबर. म्हणजे सेलमध्ये कोऑर्डिनेशन नाही आहे. ही सेल या सेलला काही सांगत नाही, ही सेल या सेलला काही सांगत नाही आहे. असं जे ऑर्गनायझेशन आहे त्याला आपण म्हणतो सेल्युलर ऑर्गनायझेशन. आणि याचं एक्झाम्पल आहे स्पॉन्जेस. पोरीफेरा ग्रुपमध्ये स्पॉन्जेस जे येतात ते सेल्युलर ऑर्गनायझेशन या टाईपचं ऑर्गनायझेशन दाखवतात. त्याच्यानंतर सेकंड ऑर्गनायझेशन जे आहे ते टिश्यू ग्रेड. टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे जर आपण सिलेंट्रेट्स पाहिले तर त्यांच्यामध्ये टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. आता टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन म्हणजे इथं पण सेल आहेत, सेल आहे, सेल आहे, सेल आहे. अनेक सेलचं मास इथं एकत्र आहे म्हणजे टिश्यू बनलेला आहे. आणि या टिश्यूच्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे. There is a coordination between the cells of that tissue.
सेल एकमेकाला विचारतायत म्हणजे त्यांचं एकमेकाबरोबर कोऑर्डिनेशन आहे. अशा प्रकारचं जे ऑर्गनायझेशन आहे त्याला आपण म्हणूया टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. नाउ थर्ड टाइप इज ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन म्हणजे जर प्लेटी हेल्मिंथस आपण पाहिलं प्लेटी हेल्मिंथस हा जो ग्रुप पाहिला तर त्याच्यामध्ये ऑर्गन तयार होऊ लागलेले आहेत. ऑर्गन्स तयार झालेले आहेत. त्या प्लेटी हेल्मिंथस मध्ये छोटे छोटे ऑर्गन्स तयार झालेले आहेत. म्हणून त्यांच्यामध्ये प्लेटी हेल्मिंथस मध्ये ऑर्गन लेवलचं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर जे आहे तर त्याच्यानंतर आहे ऑर्गन सिस्टीम. लेवल ऑर्गनायझेशन. आता प्लेटी हेल्मिंथस मध्ये जे ऑर्गन्स आहेत ते वेगळे ऑर्गन्स आहेत. ते एकत्र सिस्टीम बनवत नाही आहेत. परंतु ॲनिलिडा टू मॅमल हे सगळे जे ग्रुप आहेत राहिले ॲनिलिडा पासून पुढे सर्वांमध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे हे जे ऑर्गन्स आहेत हे ऑर्गन्स एकत्र मिळून एक सिस्टीम बनवतात. जसं डायजेस्टिव्ह सिस्टीम अनेक ऑर्गन मिळून डायजेस्टिव्ह सिस्टीम बनवतात. एक्सक्रीटरी सिस्टीम अनेक ऑर्गन्स मिळून एक्सक्रीटरी सिस्टीम बनवतात. याप्रमाणे अनेक ऑर्गन्स मिळून सिस्टीम जर बनवत असतील तर त्या ऑर्गनायझेशनला आपण म्हणतो ऑर्गन सिस्टीम ऑर्गनायझेशन. ऑर्गन सिस्टीम ऑर्गनायझेशन म्हणजे ॲनिमलमध्ये बॉडी ऑर्गनायझेशन जे आहे ॲनिमलचं जे ऑर्गनायझेशन आहे ते एक तर सेल्युलर लेवलचं असेल किंवा टिश्यू लेवलचं असेल, ऑर्गन लेवलचं असेल किंवा ऑर्गन सिस्टीम लेवलचं ऑर्गनायझेशन असू शकतं. त्यानंतर बॉडी सिमेट्री. ही एक कॅरेक्टर विचारात घेऊ. बॉडी सिमेट्री आणि याच्यामध्ये 3 पॅटर्न येतात. असिमेट्रिक ॲनिमल्स. असिमेट्रिक ॲनिमल्स म्हणजे ज्या ॲनिमलचे असा कट केला असा केला कोणत्याही प्लेन मधून कट केल्यानंतर 2 समान भाग होत नसतील तर त्याला आपण म्हणतो असिमेट्रिक. आता अमिबा आपल्याला माहिती आहे. अमिबा असा कट केला कुठल्याही प्लेन मधून समान भाग होतात का? नाही. म्हणजे असिमेट्रिक ॲनिमल जर विचारात घेतला तर प्रोटिस्टा मधला अमिबा हे एक्झाम्पल आहे. परंतु इथं ॲनिमल किंगडमचा आपण स्टडी करतोय तर याचं कॉमन एक्झाम्पल आपल्याला घेता येईल स्पॉन्जेस. जे स्पॉन्जेस आहेत ते असिमेट्रिक असतात, मोस्टली असिमेट्रिक आहेत. त्याच्यानंतर
रॅडियल सिमेट्रिक. रॅडियल सिमेट्रिक म्हणजे याच्यामध्ये सिलेंट्रेटा, टिनोपोरा, इकायनोडर्मॅटा हे जे 3 ग्रुप आहेत, सिलेंट्रेटा, टिनोपोरा, इकायनोडर्मॅटा, हे जे 3 ग्रुप आहेत त्यांच्या बॉडीमध्ये असा कट घेतला तरी समान भाग होतात, असा कट घेतला तरी 2 समान भाग होतात, असा कट घेतला तरी 2 समान भाग होतात. कोणत्याही प्लेन मधून जरी कट केले ते ॲनिमल्स तरी त्यांच्या बॉडीचे 2 समान भाग होतात. सो दे कॅन cut into 2 equal walls in any plane. Such animals are called as radial symmetric, and common examples are Coelenterata, Ctenophora, Echinodermata. Third pattern is bilateral symmetric. बायलॅटरल सिमेट्रिक म्हणजे जसं आता आपण आपला विचार करा, बरोबर 2 जुळतंय म्हणजे या प्लेन मधून कट केलं तरच आपल्या शरीराचे 2 भाग होतात. आपण फक्त एक्झाम्पल बघतोय. सगळे जे कॉर्डेट आहेत, सगळे जे कॉर्डेट आहेत ते बायलॅटरल सिमेट्रिक आहेत. दे कॅन कट इनटू 2 इक्वल वॉल in single plane only. These are called as bilateral symmetric. These are called as bilateral symmetric, and examples are Annelida to mammals except इकायनोडर्म्स. इकायनोडर्म्स सोडले तर बाकीचे सगळे जे ॲनिमल्स आहेत ॲनिलिडा पासून पुढं ते मोस्टली कशी आहेत, बायलॅटरल सिमेट्रिक आहेत. ते कसे आहेत, बायलॅटरल सिमेट्रिक. मग ॲनिमल एक तर असिमेट्रिक टाईपचा असेल किंवा रॅडियल सिमेट्रिक असेल किंवा बायलॅटरल सिमेट्रिक असेल. आता या सिमेट्री नंतर जर्म लेयर्स. जर्म लेयर्स ॲनिमल किंगडम मध्ये आता एम्ब्रायनिक कंडिशन मध्ये आपण असताना झायगोट बनल्यानंतर त्याच्यामध्ये डिव्हिजन होऊन एक सेलचं मास तयार होतं मोरोला. त्याचं कन्व्हर्जन होतं ब्लास्टुला आणि ब्लास्टुलाचं कन्व्हर्जन होतं गॅस्ट्रुलामध्ये आणि त्या गॅस्ट्रुलामध्ये 3 जर्म लेयर तयार होतात. बाहेरचा एक्टोडर्म, मधला मेसोडर्म, आतला एंडोडर्म. आणि ज्याच्यामध्ये 3 जर्म लेयर असतात त्याला ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये फक्त 2 जर्म लेयर आहेत, एक्टोडर्म आणि एंडोडर्म, ज्याच्यामध्ये 2 फक्त जर्म लेयर येतात त्याला आपण म्हणतो डिप्लोब्लास्टिक. आणि ज्याच्यामध्ये 3 जर्म लेयर असतात त्याला आपण म्हणतो
ट्रिप्लोब्लास्टिक. याच्यामध्ये फक्त एक्टोडर्म आणि त्याचबरोबर एंडोडर्म दोन जर्म लेअर असतात. इकडं मात्र एक्टोडर्म आहे, मेसोडर्म आहे आणि एंडोडर्म पण आहे. ज्याच्यामध्ये ती दोन जर्म लेअर आहेत ते सगळे कुठले झाले? डिप्लोब्लास्टिक. त्याला आपण काय म्हणू? डिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक आहे ते. आणि मग डिप्लोब्लास्टिक कोण आहेत? त्यांच्यामध्ये मेसोडर्म नसतो, मग त्यांच्यामध्ये मेसोडर्म नाही. आणि हे कोण आहेत? तर डिप्लोब्लास्टिक पोरीफेरा. पोरीफेरा डिप्लोब्लास्टिक आहेत. सिलेंट्रेट्स तेही डिप्लोब्लास्टिक आहेत. टिनोपोरा तेही डिप्लोब्लास्टिक आहेत. आता सिलेंट्रेटचा विचार करा. याच्या बॉडीमध्ये ही एक कॅव्हिटी आहे, सिलेंट्रॉन नावाची कॅव्हिटी आहे. आणि बाहेर इथं हा एक्टोडर्म आहे, हा इपिडर्मिस आहे. आणि हे एंडोडर्म पासून गॅस्ट्रोडर्मिस बनलेले आहे. या दोघांच्या मध्ये मेसोडर्म नसतो, परंतु दोघांच्या मध्ये इथं काय आहे? मेसोग्लिया. तो काही जर्म लेअर नाही आहे, मेसोग्लिया जर्म लेअर नाही. या दोघांच्या मध्ये इथं जे कॅव्हिटी दिसते आपल्याला मेसोग्लिया आहे, परंतु हा काही मेसोडर्म वगैरे नाही आहे. पोरीफेरामध्ये पण कॅव्हिटीमध्ये दिसते, पण तो जर्म लेअर तिथं 3 जर्म लेअर नाही, 2च जर्म लेअर आहे. म्हणजे हे ॲनिमल्स कसे आहेत? डिप्लोब्लास्टिक आहेत. आणि त्याच्यानंतर प्लेटीहेल्मिंथस पासून पुढं मॅमल्स पर्यंत, प्लेटीहेल्मिंथस पासून पुढं सर्व मॅमल्स पर्यंत सर्वांमध्ये 3 जर्म लेअर आहेत. आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो ट्रिप्लोब्लास्टिक. आपण सुद्धा ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहोत. आपण सुद्धा ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहोत. हा एक क्रायटेरिया, क्लासिफिकेशन करताना हा एक क्रायटेरिया तुम्हाला माहीत असला पाहिजे. त्याच्यानंतर सिलोम. सिलोम ही बॉडीची कॅव्हिटी आहे. म्हणजे इथं समजा एक्टोडर्म आहे, इथं एंडोडर्म आहे. आता सुरुवातीचे जे ॲनिमल्स आहेत, त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी असते का? नाही. म्हणजे स्पॉन्जेस मध्ये सिलोम आहे का? नाही. नो सिलोम. त्याच्यानंतर सिलेंट्रेट मध्ये नो सिलोम, असिलोमेट.
प्लेटीहेल्मिन्थस मध्ये आहे का? यामध्ये सुद्धा सिलोम नाही. टिनोपोरा याच्यामध्ये पण सिलोम नाही. आता सिलोम कॅव्हिटी, ट्रू सिलोम कॅव्हिटी नेमकी कशी आहे? हा एक्टोडर्म आहे, एंडोडर्म आहे. इथं दोघांच्या मध्ये जर मेसोडर्म असेल, आतनं पण मेसोडर्म आणि बाहेरनं पण मेसोडर्म, आतनं पण मेसोडर्म असेल, म्हणजे इथं हे जे लाइनिंग आहे याच्या खाली सुद्धा मेसोडर्म असला पाहिजे. आणि एंडोडर्मच्या वरती सुद्धा एक लाइनिंग आणखी मेसोडर्मचं असलं तर या दोन्हीच्या मध्ये आपण जी कॅव्हिटी सांगतो त्या कॅव्हिटीला सिलोम असं म्हटलं जातं. सो सिलोम इज अ कॅव्हिटी. On both sides it is lined by mesoderm. जर तिथं मेसोडर्म दोन्ही बाजूला असेल, दोन्ही साइडला असेल, तरच ती कॅव्हिटी सिलोम म्हणता येईल. तरच ती कॅव्हिटी सिलोम असं आपण त्या कॅव्हिटीला म्हणू शकतो. अदरवाइज इथं एक्टोडर्म दिसतोय, त्यानंतर एंडोडर्म पण आहे, इथं कॅव्हिटी आहे, कॅव्हिटी आहे, परंतु त्यामध्ये मेसोडर्म नाही. अशी जी कॅव्हिटी आहे त्याला आपण, इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ सिलोम. याला आपण सिलोम म्हणू शकत नाही. इट इज नॉट सिलोम. जसं हायड्रामध्ये गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी आहे, एलिमेंटरी कॅनॉल, तिथं कॅव्हिटी आहे, मेसोग्लिया. हां, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी बरोबर, दोन एक्टोडर्म आणि एंडोडर्म दोन्हीच्या मध्ये तिथं कॅव्हिटी आहे, पण ती कॅव्हिटी सिलोम नाही, कारण दोन्ही बाजूला त्या कॅव्हिटीचं लाइनिंग. समजा हायड्राचा विचार केला आपण, हायड्राचा विचार केला, त्याच्यामध्ये हे ओपनिंग आहे, हां, हे ओपनिंग आहे, हे ओपनिंग आहे, हे एक्टोडर्म आहे किंवा एपिडर्मिस आहे, त्याला आपण एपिडर्मिस म्हणू. त्यानंतर हे गॅस्ट्रोडर्मिस आहे, एंडोडर्म पासून बनलेली. आणि इथं मेसोग्लिया ही कॅव्हिटी आहे, मेसोग्लिया आहे तिथं. इथं मेसोडर्म नाही, त्यामुळं या कॅव्हिटीला ट्रू सिलोम कॅव्हिटी म्हणता येणार नाही आणि म्हणून असिलोमेट आहेत. हे सिलोम कॅव्हिटी पाहिजे असेल तर काय क्रायटेरिया आहे? एक्टोडर्म एंडोडर्मच्या मध्ये इथं कॅव्हिटी आहे आणि त्या कॅव्हिटीच्या दोन्ही साइडला मेसोडर्म आहे. इकडं मेसोडर्म, इकडं मेसोडर्म, दोन्हीकडं मेसोडर्म आहे. तेव्हा हे जे ॲनिमल्स आहेत सुरुवातीचे, स्पॉन्जेस, सिलेंट्रेट्स, प्लेटीहेल्मिन्थस आणि टिनोपोरा, हे सर्व असिलोमेट आहेत. त्यानंतर जर आपण काही ॲनिमल्स दुसरे पाहिले, जसं अस्ले हेल्मिन्थस,
म्हणजे ॲस्कॅरिसचा विचार केला, जर आपण ॲस्कॅरिसचा विचार केला तर त्याच्या बॉडीमध्ये एक्टोडर्म तर आहेच, एक्टोडर्म आहे, एंडोडर्म सुद्धा आहे, आणि मेसोडर्म व्यवस्थित तयार झालेला नाही आहे त्यामध्ये. आणखी इथं असे मेसोडर्मल पाउच आहेत. मेसोडर्मल पाउच व्यवस्थित मेसोडर्म तयार न झाल्यामुळं मेसोडर्मल पाउच तयार झालेत आणि या पाउचच्या आत कॅव्हिटी बनलेली आहे, तिला आपण सिलोम म्हणू, परंतु ही ट्रू कॅव्हिटी नाही. याला आपण रिअली म्हणतो काय, सुडोसिलोमेट. सुडोसिलोमेट ही डायग्राम तुम्हाला विचारली जाते, ही डायग्राम तुम्हाला विचारली जाते. या डायग्रामवर बेस्ड क्वेश्चन MCQ डिझाईन केलेला आहे. त्यामुळं अशा टाईपचा क्वेश्चन जर असेल तर इथं पाउच 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 दिसतात, मेसोडर्मल पाउच आहेत ते, कंटिन्यू अशी कॅव्हिटी दिसत नाही आपल्याला, आणि त्यामुळं याला आपण म्हणू सुडोसिलोमेट. या ॲनिमल्सना आपण काय म्हणतो, सुडोसिलोमेट. आणि मग ट्रू सिलोम कॅव्हिटी मध्ये काय असतं? ट्रू सिलोम कॅव्हिटी जी अस्तित्वात आली ती कुणामध्ये अस्तित्वात आली? ॲनिलिडामध्ये अस्तित्वात आली. ॲनिलिडा, अर्थवर्म. काय आहे त्या कॅव्हिटीचं वैशिष्ट्य? इथं एक्टोडर्म असणार आहे, हा एंडोडर्म असणार आहे. इथं आतल्या बाजूला एक लाइनिंग आहे मेसोडर्मचं, आणि त्याचबरोबर आउटर साइडला सुद्धा एक लाइनिंग आहे, ते आहे मेसोडर्मचं. मेसोडर्म म्हणजे आतनं पण लाइनिंग मेसोडर्मचं आहे, बाहेरनं पण लाइनिंग मेसोडर्मचं आहे, आणि ही मध्ये जी कॅव्हिटी आहे की ज्या कॅव्हिटीला दोन्ही साइडनं लाइनिंग मेसोडर्मचं असतं त्या कॅव्हिटीला आपण म्हणतो सिलोम. ॲनिलिडा पासून पुढं हायर ग्रुप्स मॅमल्स पर्यंत सर्वांमध्ये सिलोम नावाची कॅव्हिटी आहे, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, सिलोमेट. यांना आपण इथं काय म्हणू, सिलोमेट. समजा ही ट्रू सिलोम कॅव्हिटी अशी निर्माण झालेली आहे. सिलोम कॅव्हिटी अशा प्रकारे निर्माण झालेली आहे. ॲनिलिडा पासून पुढं ट्रू सिलोम ही कॅव्हिटी अशा प्रकारे निर्माण झाली. थँक्यू व्हेरी मच.